घरच्या दुधीची भाजी खाऊ खाऊ बोर झालं. चला तर मग घरच्या सगळ्या वस्तू घेऊन बनवूया झटपट असं गावरान दुधीचं थालीपीठ. सगळ्यात अगोदर घरचं कढीपत्ता व कांदा तोडून घेऊ. नंतर दुधी स्वच्छ धुवून घ्यायचं, नंतर कापून घ्यायचं. तर पहिला अगोदर अशी मुठी कापून घ्यायची, नंतर ते सहज कापण्यात येईल आणि छान असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. नंतर मग किसणीने किसून टाकायचे. जर बिया जर कोवळ्या असेल तर त्यांना राहू द्यायचं. जर जठर असेल तर ते फेकून द्यायचे. कोवळ्या सहज तुटून जातात. नंतर दुधीला किसून टाकायचं, तांदळाचं पीठ टाकायचं, तिखट, मीठ, हळद, मसाला, धनिया पावडर, तीळ आणि थोडं ओवा वगैरे टाकायचं. तर इथे धनिया पावडर वगैरे टाकलेलं आहे आणि थोडं लसूण पेस्ट, अद्रक पेस्ट आणि कांद्याचं पात टाकत आहे. तर इथे असं मिक्स करून घ्यायचं छान. नंतर कापड ओला करून घ्यायचं. नंतर त्याला गोळा ठेवून छान असं गोल गोल आकारामध्ये थालीपीठ छान पातळ थापून घ्यायचं. नंतर मुठीच्या सहाने सगळं तेल पसरून घ्यायचं आणि तोच कापड असं ताव्यावर टाकून घ्यायचं. एकदम मस्त थालीपीठ तयार होतो इथं आपला. तर बघा एक चमच्यामध्ये सगळं काही. तर इथे छान इथं तांबूस रंग येऊ द्यायचा आहे. तर याला पलटून टाकायचं. नंतर बघा किती छान असं क्रंची. पण तुम्हाला जर जास्त वाटत असेल तर तुम्ही जास्त तेल टाका आणि मधात थोडं शेंदूर टाकलं तरी चालेल, म्हणजे ते लवकर शिजते. बघा किती छान ब्राऊन कलर आला आहे. तर तुम्ही पण करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद.